वेलकम टू द मंजिल ICS. MPSC प्रिलिम 2024च्या फर्स्ट ॲन्सर कीनंतर बरंच चित्र उलगडलेलं आहे. अशातच MPSCनं 2025चं जे कॅलेंडर आहे तर ते देखील पब्लिश केलेलं आहे. आपल्याला माहीतच आहे की MPSC 2025ची जी प्रिलिम आहे तर ते 28 सप्टेंबरला आहे आणि मेन्स जी आहे तर ती डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. तर अशातच बघा, जर एखादा विद्यार्थी MPSC 2025चा अटेम्प्ट देणार असल्यास त्याची रणनीती काय असावी ज्यामुळे एक्झाम क्लिअर होण्याची पॉसिबिलिटी वाढेल, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. कोणतीही एक्झाम असो त्यामध्ये सिलॅबसचे इंटरलिंकेजेस आणि PYQ हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हे जे घटक आहेत तर ते एका दिशादर्शक ध्रुवताऱ्याप्रमाणे भूमिका बजावतात. ज्याप्रमाणे बघा, पूर्वी लोक ताऱ्यावरून आहे ना दिशा ठरवायचे, तर तर तीच तारेरूपी भूमिका हे सिलॅबसचे इंटरलिंकेजेस आणि PYQ बजावत असतात. याबाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार नाही, कारण की याबाबत ऑलरेडी चर्चा आपण मागील काही व्हिडिओमध्ये केलेली आहे आणि ती चर्चा खूप इन डिटेलमध्ये केलेली आहे. तुम्हाला देखील सिलॅबस, त्याचे इंटरलिंकेजेस आणि PYQचं महत्त्व व्यवस्थित जाणून घ्यायचं असेल तर ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण वर्षभरामध्ये काय करणं अपेक्षित आहे तर त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, सुरुवात जी आहे तर ती मेन्सच्या अभ्यासापासून करणं गरजेचं आहे, कारण की प्रिलिम झाल्यानंतर मेन्सचा अभ्यास करणे हे अशक्यप्राय आहे. एक सुज्ञ विद्यार्थी प्रीनंतरचा जो टाईम आहे तर तो केवळ आणि केवळ रिव्हिजन प्लस टेस्ट सिरीजसाठी अलॉट करेल. बघा, मी रिपीट करतो, एक सुज्ञ विद्यार्थी काय करेल की प्रीनंतरचा जो टाईम आहे तर तो टाईम जो आहे तर तो रिव्हिजन प्लस टेस्ट सिरीजसाठी अलॉट करेल. कारण की बघा, प्री झाल्यानंतर मेन्सचा अभ्यास करतो म्हणणं हे खूप म्हणजे एक अशक्यप्राय गोष्ट, आणि प्री झाल्यानंतर मेन्सचा अभ्यास करून एक्झाम क्लिअर करणं अशात बघा म्हणजे एक्झाम क्लिअर होण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. तर त्यामुळं बघा की आपल्याकडे बघा, तुम्ही जरी 1 जानेवारीपासून तयारीची सुरुवात करत होतो की 1 जानेवारीपासून जरी तुम्ही मेन्सचा अभ्यास स्टार्ट केला तरी देखील तुम्हाला 5 महिने मिळतात आणि या 5 महिन्यामध्ये मॅक्सिमम मेन्सचा सिलॅबस कव्हर करण्याचा प्रयत्न करा. बघा, मेन्स इतकं स्ट्रॉंग करा की काही कारणास्तव जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क मिळालेत तरी देखील त्या मेन्सच्या जास्तीत जास्त मार्कामुळे तुमचं नाव जे आहे तर ते फायनल मेरिट लिस्टमध्ये असेल. ओके, तर त्यामुळं बघा, मेन्स काय करा, स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, जून ते सप्टेंबर हा पिरियड जो आहे तर तो तुम्ही डेडिकेटेडली प्रीसाठी देऊ शकता, किंवा आपली तयारीची स्थिती काय आहे तर त्यानुसार तुम्ही प्री आणि मेन्स असा इंटरमिक्सिंग अभ्यास देखील करू शकता. ओके, आता यामध्ये बघा, जून ते सप्टेंबर यामध्ये आपल्याला डेडिकेटेडली जरी आपण प्रीचा अभ्यास करतो म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला GS आणि CSAT हे 2 विषय अभ्यासावे लागतील. बघा, 2024चा जर का आपण पेपर पाहिला MPSCचा, तर बघा GSमध्ये काही फारसा बदल असेल असं वाटत नाही. ओके, मागील 4-5 वर्षापासून जो MPSCचा ट्रेंड आहे तर तोच सेम ट्रेंड हा 2025साठी देखील असेल. कशाच्या बाबतीत तर GSच्या बाबतीत. ओके, पण CSAT बाबत तसं असणार नाही असं वाटते. कारण का बघा, यासाठी मी तुम्हाला काही प्रूफ देखील देणार आहे की MPSC जी आहे तर ती देखील CSATची काठिण्य पातळी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, आणि याची एक झलक आपल्याला MPSCनं 2024च्या CSATच्या पेपरच्या माध्यमातून दिलेली आहे. तर आपण पुरावा पाहूया असं मी का बोललो. बघा, हे तुम्ही प्रश्न पाहू शकता. यामध्ये आपल्याला काय विचारलं, एक पॅसेज दिलेला आहे आणि त्यामध्ये विचारलेलं आहे की मोस्ट ॲप्रोप्रिएट सेंट्रल आयडिया यामध्ये काय आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, हे तुम्ही शब्दावर केवळ फोकस करा. त्यानंतर या प्रश्नामध्ये आपल्याला बघा काय विचारलेलं आहे, मोस्ट रिलायबल कन्क्लुजन विचारलेला आहे. जर का तुम्ही हा ट्रेंड पाहिलात, हा प्रश्नाचा पॅटर्न पाहिला, तर तुम्हाला असं दिसून येईल की या पद्धतीचे प्रश्न MPSCनं फार कमी विचारले आहेत किंवा क्वचितच विचारलेले आहेत. तर मग हे प्रश्न आलेत कुठून, तर बघा, आपल्याला UPSCमध्ये या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर तो ट्रेंड MPSC फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहे, आणि याची एक झलक त्याने MPSCनं काय केलेली आहे, 2024च्या CSATच्या पेपरमध्ये दिलेली आहे. म्हणजेच MPSC आपल्याला असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही CSATला देखील काय करा, थोडंसं म्हणजे प्राधान्य द्या, असं सांगण्याचा प्रयत्न MPSC करत आहे असं यातून दिसून येते. पुढचे प्रश्न बघा की
ज्यातून आपल्याला समजून येईल. बघा हे दोन प्रश्न तुम्ही परत पाहून घ्या, की यामध्ये बघा आपल्याला हे दोन्ही प्रश्न जे आहेत तर ते परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनवर आधारित आहेत. हे देखील प्रश्न हे UPSC ज्या पद्धतीचे प्रश्न विचारते तर त्या पद्धतीचे हे प्रश्न आहेत. थोडक्यात मला सांगायचं असं आहे, की MPSC देखील CSATच्या बाबतीत देखील UPSCचा जो पॅटर्न आहे, ट्रेंड आहे, तर तो फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहे. थोडक्यातच बघा मला जे सांगायचं आहे ते मी रिपीट करतो, की आपल्याला CSATला हलक्यात घेऊन चालणार नाही. याला देखील ड्यू रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. ओके. CSATला देखील ड्यू रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. सोबतच बघा या बदललेल्या पॅटर्नमुळं आपल्याला चालू घडामोडी चालू घडामोडींना म्हणजेच करंट अफेअर्सला देखील खूप महत्त्व देणं गरजेचं आहे. यासाठी बघा न्यूजपेपर रीड करत राहणं अपेक्षित आहे. यामुळं आपली ॲनालिटिकल विचार करण्याची जी स्किल आहे तर ती डेव्हलप होऊन जाईल. न्यूजपेपर कसा वाचायचा असतो याबाबत मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे, तर तो तुम्ही पाहून घ्या. आता आपण चर्चा करूया, सुरुवात करावी तर कशी करावी? कुठून स्टार्ट करणं गरजेचं आहे? तर बघा पर्सनली मला असं वाटतं की जिओग्राफीपासून स्टार्ट करणं गरजेचं आहे. कारण की बघा जिओग्राफीचं रिलेशन जे आहे तर ते प्रत्येक सब्जेक्टसोबत आहे. जिओग्राफी आणि कल्चर हे परस्पर रिलेटेड आहेत. जिओग्राफी आणि कल्चर परस्पर रिलेटेड. जिओग्राफी आणि एन्व्हायर्नमेंट हे एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत. जिओग्राफी आणि इंटरनॅशनल रिलेशन इंटर रिलेटेड आहेत. त्यानंतर जिओग्राफी आणि आपण काय म्हणू शकतो इंटरनल सिक्युरिटी हे परस्पर रिलेटेड आहेत. कसं बघा जिओग्राफी आणि कल्चरचं रिलेशन कसं आहे बघा. आपण पाहतो की बघा हा इंडिया असं समजून चला. ओके. आर्य लोकांनी सुरुवातीला सिंधू नदीकाठी ते आलेत आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण गंगेचा प्रदेश जो आहे तर तो व्यापला. आता बघा आर्यांच्या नजीक सूर्याला खूप जास्त महत्त्व दिलं जाते. कारण का बघा याचं कारण जिओग्राफीमध्ये दडलेलं आहे. कारण की हे कर्कवृत्त आहे. ओके. आणि इथून वरचा जो प्रदेश आहे तर तो शीत प्रदेश आहे, थंडीचा प्रदेश आहे. आणि अशातच बघा ज्या भागात थंडी जास्त असते तर तेथील लोकांना सूर्य हवासा वाटतो. ओके. म्हणूनच बघा आर्यांच्या नजीक सूर्याला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. या उलट बघा तुम्ही अरब लोकांचा विचार करा. तेथील म्हणजे तेथे बघा की एकतर वाळवंट आहे आणि अशातच बघा खूप जास्त उष्णता असल्यामुळं तेथील लोकांना सूर्य नकोसा वाटतो आणि म्हणून ते लोक चंद्राला महत्त्व देतात जास्त. सूर्याच्या तुलनेत चंद्राला महत्त्व देतात. म्हणजेच बघा कल्चरवर जिओग्राफीचा इम्पॅक्ट आपल्याला यातून दिसून येतो. असंच बघा जिओग्राफी आणि एन्व्हायर्नमेंटचं देखील रिलेशन आहे. एखाद्या क्षेत्राचं पर्यावरण हे त्याच्या भौगोलिक स्थानावर निर्भर असते. उदाहरणार्थ बघा पर्यावरणामध्ये आपण वृक्षांचा विचार करतो. राजस्थानमध्ये आपल्याला काटेरी वृक्ष आणि झुडपे पाहावयास मिळतात. असे का? तर यामागे देखील जिओग्राफी कारणीभूत आहे. कारण की बघा त्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे आणि यामुळे त्या ठिकाणी सदाहरित वने, उंच उंच वने आपल्याला आढळून येत नाहीत. अर्थातच जिओग्राफी आणि एन्व्हायर्नमेंट हे देखील इंटर रिलेटेड आहे. त्याच पद्धतीनं जिओग्राफी आणि इंटरनॅशनल रिलेशन हे देखील इंटर रिलेटेड आहे. जिओग्राफी आणि इंटरनल सिक्युरिटी हे देखील इंटर रिलेटेड आहे. म्हणजेच मला म्हणायचं असं आहे बघा की जिओग्राफी हे प्रत्येक सब्जेक्टसोबत इंटर रिलेटेड आहे, इंटरलिंक्ड आहे. तर तुम्ही सुरुवात जिओग्राफीपासून करा. बघा 2016ची एक टॉपर आहे टीना डाबी. तर त्याने देखील म्हटलेलं आहे की तुम्ही परीक्षेची तयारी करण्याआधी भारताला व्यवस्थित समजून घ्या. ओके. म्हणजेच या म्हणण्यामागं त्यांचा उद्देश देखील असाच होता की जिओग्राफीपासून आपण काय करा, भारताला समजून घ्या. म्हणजेच काय की भारताची जी जिओग्राफी आहे तर त्याला आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे. ओके. जर समजा तुम्ही एक उदाहरण घ्या. इतिहासामध्ये तुम्ही ऐकलात की हुन होते. ओके. हुनांचं आक्रमण झालं. त्यानंतर पर्शियातून अनेक लोक आलेत. बघा यांचं जर का आपल्याला डायरेक्शन व्यवस्थित समजून आली ना तर हे म्हणजे यांची आपल्याला टाईमलाईन देखील व्यवस्थित समजून येत जाईल पुढं. ओके. म्हणूनच पर्सनली माझं असं मत आहे की तुम्ही जिओग्राफीपासून स्टार्ट करा. आय होप की तुम्हाला मला जे काय सांगायचं आहे तर ते तुम्हाला समजलं असेल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओमुळं माझ्या तयारीला एक नवी दिशा मिळत आहे, माझ्या तयारीमध्ये एक व्हॅल्यू ॲडिशन झालेली आहे, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. थँक यू.